नमस्कार आपण बघत आहात नमस्कार औरंगाबाद। आज आपल्यासोबत सर्वांची लाडकी प्रेमळ स्वभावाची युवकांची प्रेरणास्थान खंबीर व्यक्तित्व असलेले बाळासाहेबांचे लाडकी शिवसैनिक राजूशेठ जायस्वाल आहे। आपण नेहमीच बघत आलो आहोत की गोरगरिबांसाठी रुग्णांसाठी ते धावपळ करत असतात आणि आज आपण बघू शकतो की त्यांचा पाय हा अत्यंत सुजलेला आहे आणि स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ते आज घाटीमध्ये आलेले आहेत। तर ते घाटीमध्ये का आलेले आहेत ते आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। चला तर मग सर, सर्वप्रथम तर आपल्या नमस्कारमध्ये खूप खूप स्वागत आहे। सर, आम्ही बघितला की तुमचा पाय हा अत्यंत सुजलेला आहे आणि तरी तुम्ही सुद्धा घाटीमध्ये आलेला आहात, तर का आलेला आहात काय सांगा? आदरणीय आमदार हिंगोलीचे आमदार संतोषजी बांगर यांचे स्नेही काळे सर यांना सिग्मामध्ये बी खूप काही मदत केली। त्या पेशंटला जवळजवळ 4-5 लाख रुपये तिथं बिल झालं। आदरणीय टाकळकरांना सांगून त्यांना तिथे पण खूप मदत मिळवून दिली आणि ते संभाजीनगरच्या घाटीमध्ये आल्यानंतर व्हेंटिलेटरसाठी तर आज त्यांनासुद्धा मला म्हणून यावंच लागतं। आम्ही कुठल्याही प्रकारचं गट न बघता अर्जंट माझा पाय दुखत होता तरी मी सरांसाठी आलो। खरोखरच एक अभिमान वाटतो का आज रुग्णसेवा करते वेळेस कुठलंही भान न बघता मी तत्पर सेवेत राहतो। ते रुग्णांना फक्त मी एवढीच विनंती करतो का आज जास्तीत जास्त आपल्या आत्महत्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये होत आहे। थोडं रागावर नियंत्रण ठेवा, थोडं राग कमी करा, कारण आज आपलं वजन आपल्यालाच उचलावं लागतं। तुम्ही बघत असाल केंद्रात राज्यात सरकार असून ज्या वेळेस कितीतरी घोषणा केल्या सरकारनं, एकसुद्धा इतकं अधिवेशन झालं पण एकसुद्धा अंमलात आणली नाही। शेतकऱ्याची कर्जमाफी नाही, महागाईवर काही बोलायला तयार नाही आणि बेरोजगारी वाढली। त्यामुळे काय झालं, युवकसुद्धा भटकंतीला लागले। माझी तमाम मायबाप जनतेला बी विनंती आणि खास करून माझ्या तरुण मुलींना विनंती आहे का आपण रागावर नियंत्रण ठेवा। जास्तीत जास्त आत्महत्या संभाजीनगरमध्ये होत आहे आणि मला तरी वाटतं का ह्या कर्जाला कंटाळून या आर्थिक बाबतीमध्ये ह्या जास्त होत आहे। म्हणून मी विनंती करेल आपले आमदार, खासदार, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री या सर्वांचा मी आदर सन्मान करतो। आज आपली घाटी आदरणीय शुक्रे साहेबांनी आपले सुरक्षा बलाचे भालेसाहेब यांनी विशेष लक्ष देऊन घाटी आपली एकदम टकाटक केली। पण त्याचबरोबर काही गोष्टीची काळजी घेणं बी आपलं कर्तव्य आहे। आज संभाजीनगरच्या घाटीमध्ये व्हेंटिलेटर लवकर उपलब्ध होत नाही, तरी असं काही योजना करावं की ज्या ठिकाणी माझ्या गोरगरीब जनतेला ताबडतोब व्हेंटिलेटर मिळालं पाहिजे। आज एक 10-20 मिनटं पंपिंग करावं लागते, एक तास मायबाप जनता जाऊ शकत नाही, कारण बाहेर त्याला 20 ते 30 हजार रुपये दररोजचा खर्च आहे। म्हणून मी आदरणीय सर्व मायबाप जनतेच्या वतीनं मी मान्यवरांना विनंती करतो की आज संभाजीनगरमध्ये विशेष लक्ष देऊन व्हेंटिलेटर कसे जास्तीत जास्त उपलब्ध होतील त्यासाठी आपण प्रयत्न करावा। आणि मायबाप जनतेलासुद्धा एक विनंती करतो शिवसैनिक म्हणून का आपण कुठून बी या, संभाजीनगरला आले आणि आल्यानंतर मला फक्त तुमच्याजवळ MRI असून द्या, CT स्कॅन असून द्या, मला फक्त रुग्णाचे रिपोर्ट टाका। हा शिवसैनिक तुमच्यासाठी संभाजीनगरमध्ये काय करतो हे तुम्हाला समजेल। मी जास्तीत जास्त रुग्णांना पैसे कमी लागेल या हिशोबाने काम करतो। कोणत्या हॉस्पिटलला योजनेत बसेल, कोणत्या नाही बसायचं हे सगळं सांगतो। म्हणून मान्यवर मायबापाला, जनतेला, सगळ्याला विनंती करतो का आज सगळे गोरगरीब जनता परेशान आहे। आज ते स्वतःला 150-200 रुपये रोजाने जाऊन 1 किलो सफरचंदसुद्धा घेऊ शकत नाही, अशी कंडिशन या लोकांची करून ठेवली आहे महागाईमुळं। आज बेरोजगारी इतकी वाढली का काहीच कामसुद्धा करू शकत नाही, हाताला कामसुद्धा लागत नाही। आज संभाजीनगर ठिकाणी जर राहायचं असलं तर दोन्ही नवरा बायकोला जर राहायचं असलं तर 40-50 हजार रुपये महिन्याला खर्च आहे, तो सुद्धा हँडल होत नाही। आणि त्यांचे घरचे गेले तर 20,000 रुपये येते आणि त्यांच्या मिसेस गेल्या तर 10-12 हजार रुपये येते। कालांतराने हे कुटुंब इथं राहिल्यानंतर आत्महत्या होते अशी कंडिशन आहे। म्हणून मायबाप जनतेला मी विनंती करतो का आपण जास्तीत जास्त आत्महत्या होणार नाही याची काळजी घ्यावी आणि रागावर नियंत्रण ठेवावे। आणि संभाजीनगरला कुठल्याही वैद्यकीय क्षेत्रात जर अडचण आली तर माझा नंबर आहे 94-23-91-24-24, माझ्याशी संपर्क साधावा। मी 24 तास संभाजीनगरमध्ये वैद्यकीय सेवेसाठी उद्धवजीच्या आशीर्वादाने उपलब्ध आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।